नाही, पाय देऊ नका. अजून वर सुद्धा हलवलं नाही, 2 बाटल्या खपवल्या आणि पुन्हा क्लिप केली महाराज पाणी पिऊ देत नाही. मग गुळ कसा खातो? मग मी गुळ बंद केला ते कॅमेरेवर मी गुळ बंद केला. विठाला शरीर नसं प्राणाशिवाय राहू शकत नाही. पृथ्वी नसी पंचमहाभूताशिवाय. पण तुम्ही खाली बसायला दोघ जण बरे खाली बस. बस खाली दिलं उतर खाली दिलं. तू बस रे खाली दिलं. खुर्ची काढली खाली बस. माणसात बस. आणि त्याने मेमरी कार्ड काढून घे. मेमरी कार्ड काढून दे त्याचं. पुढे येतो पुढे गेलो बरं. मेमरी कार्ड काढ पटकन. मला दाखव हाताने. हातात दाखव रे. तुझं का दाखव. असं हातात धरून दाखव. काढ असं बाहेर काढ. मेमरी कार्ड काढून घे दोघांची आणि खाल्ल्या की शटवी. तुमचं काढलं का? हा बस. आता निवांत बसा. परत येऊ नको. खाली बस पटकन. विठाला पृथ्वीमध्ये जशी पंचमहाभूती आहे तसे हे 5 संत संप्रदायाचा प्राण आहे. या जगाला सुखी करण्याची ताकद फक्त चौघांमध्ये. 1 आईवडील, 2 संत, 3 ग्रंथ आणि 4 भगवंत. बस या जगाला फक्त चौघांना सुखी करू शकतात. 1 माझ्या लेकराचं चांगलं व्हावं हे फक्त आईला वाटतं. माझं लेकरू मोठं व्हावं हे वडिलांना वाटतं. आणि हे जगत सुखी व्हावं हे संतांना वाटतं. आणि माझ्या भक्ताला गर्भवासाचं दुःख नको हे देवाला वाटतं. आई वडील, संत, ग्रंथ आणि भगवंत हे 4 गोष्टी जर वजा केल्या तर जगातली सगळी माणसं स्वार्थी आहेत. स्वार्थी आहेत. या जगातला एकही माणूस माणसावर प्रेम करत नाही. माणसं पैशावर प्रेम करतात. आणि पैसा जर तुमच्याकडे असेल तर विद्वान असले पाहिजे असं काहीच नाही. तुमच्याकडे जर पैसा असेल तर तुम्ही मूर्ख असले तरी लोक तुम्हाला साहेब म्हणतील. कारण ह्या जगाची व्याख्या ते ओढली. Now is a money and money is a law. Money is a life and life is a money. No money, no love in the world. या जगातली सत्य मोबाईल मध्ये करायचे भारी वस्तू बाहेर काढायची नाही. आतल्या खिशात ठेव. या जगातली सगळी माणसं पैशावर प्रेम करतात. दिल का साथी नहीं रे कोई, ओ सब पैसे के भाई, सब पैसे के भाई, सब पैसे के भाई, सब पैसे के पैशावर प्रेम करतात. मला पुढे जाऊन सांगायचं होतं आणि त्याच्या पुढे सरकायचं आहे. वाक्याने काय का आज कीर्तनाला घेतलेला मग नामदेव महाराजांचा आहे. नामदेव महाराजांच्या अगोदर पहिली गोष्ट आहे वारगी समृद्धा पाया ज्ञानोबा राहिल्याचा. त्याचं उत्तर आहे का या विश्वात जेवढे संत झाले इन वर्ल्ड, या जगात जेवढे संत झाले त्या सगळ्या संतांमध्ये सगळ्यात कोवळं बाळ कोण झाला असेल तर फक्त ज्ञानोबा आहे. विश्वातलं पहिलं बाळ आहे की ते बाळ 16 वर्षाचं आहे पण ते विश्वाची आई आहे. हा विश्वातला चमत्कार आहे. हा कालही झाला नाही, आजही झाला नाही, पुन्हा कधी होणार नाही. विश्वातला पहिला चमत्कार आहे सगळ्यात कोवळं बाळ ज्ञानोबा आहे. आणि विश्वातला दुसरा चमत्कार आहे 16 वर्षाचं बाळ आहे पण विश्वाची आई आहे. आणि 16 वर्षाचं बाळ आहे पण स्वराज्याचा संस्थापक आहे.
16 वर्षाचं बाळ आहे पण 16 वर्षाचं बाळ आहे पण विश्वाची आई आहे. विश्वाची आई आहे. हा तिकडे नका तू पहिला चमत्कार आहे. आणि दुसरं बारीक आहे का विश्वातला पहिला चमत्कार आहे कोवळं पाळणार उभा आहे. इथं 70 वर्षाच्या म्हाताऱ्याचं पसायला पाठ नाही. त्याला जगण्यात मजा नाही. तरी तर बस खाले तरी त्याचा कोणी म्हणतो माझा बाप 71चा झाला. ठुण्यात मजा नाही. त्यात मजा नाही. तुम्ही किती वर्ष याला त्याला अजिबात घेणं नाही. तुमचं वय किती आहे याला किंमत नाही. तुमच्याकडे विद्वत्ता किती आहे याला किंमत. वय तुमचं किती असेल संपत्तीला विचार असेल. परत वाक्य निर्णायकात पुढे सगळ्यात 2-3 मुद्दे मांडतो पुढे सरकतो. आज विश्वातलं सगळ्यात कोवळं बाळणार उभं आहे आणि विश्वातला दुसरा चमत्कार आहे. ज्यांना कोणीच नव्हतं ज्यांना कोणीच नव्हतं त्यांना उभं आहे म्हणतात. कधी वाटलं वडिलांना आनंद सांगावा. वडील याच्यातलं एक तिकडे फिरव. एका मिनिटात आवाज तू फिरव माझा ऐक. यातलं एक फिरव. एकच फिरव म्हणतो एका मिनिटात आवाज नाही तर त्याला इकडे फिरव. परत त्यांचा प्रॉब्लेम येईल. हे बाई याला फिरव. माझ्याकडे 3, 4, 2, 3 आहे त्याच्यातलं फिरव एका मिनिटात. हा फिरव एकच मिनिट. येतोय आवाज. लय धार्मिकपणाचा अवसर नका आणू. हा फिरवतो एका मिनिटात क्लिअर करून देतो. आला आवाज आता. आयुष्य गेलं भोंग्यातून वाहिली. आणि आता पाया पडून सांगतो विक्षेप करू नका. काय होतं कीर्तनाची लिंक आहे ना. कीर्तन बाहेर नाही गेलं पाहिजे. कीर्तन आत गेलं पाहिजे. तुम्ही माझ्यासाठी 2 तास दिले. मी तुम्हाला असं कीर्तन दिलं पाहिजे की जाताना तुमच्या चेहऱ्यावर समाधान पाहिजे. आणि कीर्तन बाहेर नाही गेलं ते कीर्तन आज तुमच्या आयुष्यातले तुम्ही मला 2 तास दिले. मग मी तुमचं आयुष्य बोगत झालं. त्यामुळे मध्ये विक्षेप करू नका. विश्वातलं पहिलं बाळ कोवळं बाळण्यावर उभं आहे. विश्वातला पहिला चमत्कार आहे आणि विश्वातला दुसरा चमत्कार आहे. ज्यांना कोणीच नव्हतं त्यांना उभं आहे म्हणतात. कधी वाटलं वडिलांना आनंद सांगावा तर वडील नाही. कधी वाटलं आईच्या पशीत बसावं आणि जसजसा रडावं आईच नाही. आणि कधी वाटलं आईच्या मांडीवर बसावं आणि आईला डोक्यात हात घालावा ती मांडीच नाही. कधी प्रेमानं कोणी बोललं नाही की कोणी जवळ घेतलं नाही. कोणी पाठीवरून हात फिरवला नाही की कोणी प्रेमानं बोललं नाही. घरातला फेकून दिला पण झोळीत कोणी दिलं नाही. वाक्य ऐकायचं. ज्यांना बसायलाच मांडी नव्हती त्यांच्या मांडीवर अख्खं जग आहे या नावावर आहे. विश्वातला पहिला चमत्कार आहे कोवळं बाळण्याला बरं आहे. बरे विश्वातला दुसरा चमत्कार आहे मांडीच नाही पण मांडीवर अख्खं जग आहे. दुसरा चमत्कार. आणि विश्वातला तिसरा चमत्कार आहे. विश्वातला तिसरा चमत्कार आहे. विश्वातला तिसरा चमत्कार आहे. सक्का भाऊच गुरु केला ज्ञानोबा. कालही घडलं नाही आजही घडलं नाही पुन्हा कधीच घडणार. सक्का भाऊ गुरु 2026 ला भावाच्या पुरीचं लग्न बोलणारे 5 जण बाहेर पुढे बसलेत आता. आणि भाऊ गुरु विश्वातला तिसरा चमत्कार आहे. कोवळं भाव ज्ञानोबा मांडीच नाही
वारकरी घरात ठेवा. ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानोबारायांच्या आईचं नाव नाही आहे. ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानोबारायांच्या आईचं नाव नाही आहे. ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानोबारायांच्या वडिलांचं नाव नाही आहे. त्याच्या पुढचं जर ऐकलं तर डोकंच बदल तुमचं. ज्ञानेश्वरी देवाचंच नाव नाही. अख्ख्या ज्ञानेश्वरीत विठ्ठल शब्द नाही आहे. अख्ख्या ज्ञानेश्वरीत पांडुरंग शब्द नाहीये. सगळ्या ओव्या श्री गुरु निवृत्तीनाथासाठी आहे. अख्ख्या ओव्या ज्ञानेश्वरीमध्ये 9033 ओव्या आहेत. 3500 दृष्टांत आहेत आणि 1.25 लाख शब्द आहेत. 1.25 लाख शब्द आहेत. 3500 दृष्टांत आहेत. 1.25 लाख शब्द आहेत आणि 9033 ओव्या आहेत. अख्ख्या ओव्या श्री गुरु निवृत्तीनाथासाठी. अख्ख्या ओव्या स्वतःचे बंधू गुरु आणि त्यांचं नाव म्हणून ज्ञानेश्वरी ग्रंथ नाही हो. ज्ञानेश्वरी ग्रंथ नाहीये. मग तुम्ही म्हणाल ज्ञानेश्वरी काय? 22 वर्षाच्या बालकाने 9 रसाने भरलेला निर्माण केलेला अमृताचा समुद्र म्हणजे चमत्कार आहे. सगळ्यात उशिरा आले आणि सगळ्यात लवकर गेले ज्ञानोबा मध्यस्थ झाले. आणि विश्वातला 5वा चमत्कार आहे. समाधीला भगवंत रडले ज्ञानोबाला आणि कळस तुकाराम महाराज आहे आणि विस्तार नामदेव बाबा आहे. आणि आज कीर्तनाला घेतला मागा नामदेवरायांचा आहे. नामदेवरायांच्या जीवनामध्ये 2-3 गोष्टी मांडतो. देव बोलला नामदेव महाराज, देव जेवला नामदेव महाराज, देव कीर्तनात नाचला नामदेव महाराज, मेलेली गाय जिवंत झाली नामदेव महाराज, कीर्तनात मंदिरात फिरलं नामदेव महाराज, दगडाला हात लावला तर परीत झाला नामदेव महाराज. आणि संत मालिकेमध्ये सगळ्यात जास्त वयाचे संत नामदेव. देव बोललाय नामदेव महाराज, देव हसलाय नामदेव महाराज, देव दूध प्यालाय नामदेव महाराज, मेलेली गाय कीर्तनात जिवंत झाली नामदेव महाराज, काउंडानात मंदिरात फिरलं नामदेव महाराज. आणि सगळ्यात जास्त वयाचे संत नामदेव महाराज. आणि आज कीर्तनाला घेतलेला मग नामदेव महाराजांचा आहे. कीर्तनाला सुरुवात तुमची माझी मला वाटतं बऱ्याच दिवसाला गाठ आहे का? पहिलीच गाठ आहे वाटत. याचं झाली का? नाही पहिलीची पहिलीच गाठ आहे. आपलं काम थोडं नंगाट आहे. नंगाट म्हणजे पहिली शेवटची समजायची. परत आपली गाठ घ्यायची नाही. कीर्तनाला दरिद्र्यवाणी बसायचं नाही. तोंड सोडून मिळून यायचंच नाही. हा डबल जेवायचं, चांगला चप्पल तोंड पाहायचा. मेळ शिव का तुम्ही दिला बसल्यावानी बसायचं जमणार. पहिली सूचना आहे. कीर्तनाला दुसरी सूचना आहे. आपल्या कीर्तनाला बोलावं लागतं. बोललं तरच कळलं, नाही तर काहीच कळायचं नाही. पहिलंच काही कळलं नाही, पुढं काय कळलं. आणि कीर्तनाला तिसरी सूचना आहे. शंका जर अभंगात असली तर जागेवर विचारायची. ओपन चॅलेंज. कुणालाही आपल्याला कोणी प्रश्न विचारायचा. मी 2 महिन्याला उत्तर देणार, पुस्तक उलटे पालटी करून देणार, पण मी गेल्यावर बोंबलायचं नाही. मला पटलं नाही. तुझ्या बायकोचं पटायला माझं काय झालं? तुला पटा म्हणून आम्ही कीर्तन करतो हे तुला कोण सांगितलं? आम्ही काही कीर्तन काय का? आम्ही पांडुरंगाचा निरोप पोचवणारी घडी आहे. तारकेश्वर गडचा सप्ताह आहे आणि गाव पवित्र आहे. ऋषीचा आश्रम असलं गाव आहे. मग या गावात जी माती जशी बुद्धी देईल तसं कीर्तन. आपण कोण आहे? नारायण महाराज आहेत, आदिनाथ महाराज आहेत, त्यांच्या आशीर्वादाने कीर्तन होईल तसं कीर्तन. तुम्ही आम्ही कोण? मी कोण आहे? तू आहे कोण? काही लोक म्हणतात मी ग्रामपंचायत सदस्य आहे. तुझ्या इतका याला माणूस या गावात दुसरा येतात. प्युअर याला माणूस येतो, प्युअर याला. अरे तुला सदस्य व्हायला 13,00,000 रुपये लागले बावल्या.
तू का सदस्य आहे का? तुझा गेम केला गावाने चेहरा. मी कोण नाही. मी भगवंताचा अंश आहे. माझा बाप पांडुरंग आहे, माझी आई रुक्मिणी आहे, माझा भाऊ कुंडलिक आहे, माझी बहीण चंद्रभागा आहे आणि तिथं मी लेकरू आहे. आपण कोण? मी महाराज आहे, तू चक्रम आहे. मी गायक आहे, कोण सांगितलं? मी पाखवाल आहे, कोण सांगितलं? कोणी तू म्हणतोय पाखवाल आहे, तुला कोण सांगितलं? मी कोण आहे? माझ्यामुळे तुमचा संसार झाला. मी म्हणून राहिले नाही तर दुसरी राहिली नसती, त्याने तिसरी केली असती. त्याला काय माझा पाय लागला, तुझा पायच कसा आहे? तुझा पाय तिकडून इकडे येतातच त्या बापाला भिकारी करून आलाय तो इकडे. हे उभी ऐकाल पुढे चला. हे मदतीस झाले तरी मी नाही केले. आपल्या हातात काय? काहीच नाही. वाक्य ऐकायचं पुढे चालायचं. बाहुल्यापणे दुरी कटेवर उभी आहे. कटेवर उभी राहणारी दुरी हलेल तशी बाहुली हलेल. आपण कोण आहे? काय आहे तुमच्याकडे मला सांगा. 7 हाते 12 पंप 2 कंपन्या म्हणजे शेट समजत होतो स्वतः. 100 रुपयाची पेला म्हणजे गावाचा भाग झाला का तू? अरे लंकेचा मालक मेला, तुझी जबरी नेतो कुठं? वाक्य लिहून घ्या. समुद्रात फिरायला गेलेल्या माणसाला पाण्याची बाटली घरून न्यावं लागते, एवढं ध्यानात ठेवा. समुद्राचं पाणी पिता येत नाही. आणि आज कीर्तनाला घेतला अभंग नामदेवरायांचा आहे आणि तोही काकडेच्या मालिकेतला 3ऱ्या मालिकेतला 4थ्या नंबरचा अभंग आहे. अभंगाला सुरुवात आता फक्त बोलावं लागेल. टाळकरी वेळकरी इनेकरी झोपदार युद्धार इकडे लक्ष द्यायचं, बोलायचं. काकड्यामध्ये एकूण 9 मालिका आहेत. किती? 9. आजारी तुम्ही नाही. काकड्यामध्ये एकूण, आता गायक वादकांचा काकड्याचा काय संबंध आहे? नाही. काकड्यामध्ये एकूण 9 मालिका आहेत. किती? 9. ऐका 9. रूप हातावरचे ठवाई 1. उंचीनीच काही पुण्यवंत व्हावे 2. सुंदर ते ध्यान नको ब्रह्मज्ञान 3. उठा उठा प्रभा झाली तुझी निधळी 4. ज्ञानियांचा राजा 5. योग्या दुर्लभ 6. सिद्धी तुझे पाय 7. 1 मुका 1 बैला 1 जोगी 1 गवळण 1 मिळून 148 अभंग काकड्यात आहे. 148. इकडं लक्ष काकड्यात 148 अभंग आहे. आणि 148 अभंगामध्ये पहिली मालिका टाळकरी. पहिल्या मालिकेमध्ये किती अभंग आहे? तुमचं काय समज? पहिल्या मालिकेत काय काय आहे का? रूप बहादर वचनी रावाचा हेची जाणं वचन आहे का कमलापती तुझं पाहता समोर. आता तुम्ही कुर्बावंत ना तरी उदास तुम्ही सरका दिले संत. आता तुम्ही कुर्बावंत गरुडाचे पाय वेगळे ठबाई विठ्ठलूक म्हणजे तुम्ही अखंड आलेला. ही पहिली मालिका आहे. उंचनीच काही श्रवणे कीर्तने पवित्र ते कुल बहुता वेळ पुण्यवंत व्हावे 2री मालिका आहे. सुंदर ते ध्यान सदा माझे डोळे आवडे हे रूप पाहता श्रीमुख झडी दृष्टी लागो पाहता श्रीमुख येणे मुखे तुझे आणि नको ब्रह्मज्ञान ही 3री मालिका आहे. चाललंय. कोलगेटची जाहिरात करणाऱ्या म्हातारीला जात नाही आणि ती म्हणते हे मला पोषण देते. मी म्हणतो देव दे, तू लावी ती कुठं हा प्रश्न चाललंय. अंगाला तरी तरी कुत्र पीठ खात चाललंय. आता एक काकड्याच्या मालिका आहे आणि काकड्याच्या मालिकेत 9 मालिका आहे आणि आजचा अभंग 3ऱ्या मालिकेतला 3ऱ्या नंबर 4थ्या नंबरचा आहे. काही शब्द आणि त्याला तिकडून इकडून घेणे करायची शेजारी घ्या. हा घेते सरळ पुढे सरळ नाही तर बसून घे आणि तुमच्या बसलं तरी जात. आज कीर्तनाला घेतलेला अभंग काकड्याच्या मालिकेतला आहे. अभंगाला सुरुवात. आता प्रश्न उत्तर आहे.
आता लागेल टाळकरी बिळकरी इकडे लक्ष द्या आणि बोलायचं. पहिला प्रश्न तुम्हाला मी विचारतो, आता सुरुवात झाली, फक्त बोलावं लागेल. मेल्यावर मोक्ष मिळतो किंवा नाही हा वादाचा प्रश्न आहे. एखादा माणूस मेला त्याला मोक्ष मिळाला हे त्याला माहिती का? नाही. जो जाळायला गेला त्याला माहिती का? नाही. ज्याला आग लावली त्याला माहिती का? नाही. जे हलकट नदीवर घेऊन गेले त्याला माहिती का? नाही. मग त्याला मोक्ष मिळाला ही तुमच्या मनानं केलेली कल्पना आहे की तुम्हाला आलेला अनुभव आहे. तुम्हाला आली तुमच्या मनानं केलेली बोला बोला कल्पना कल्पना आहे. तुम्ही कल्पनावर कशावरून केली? तो मालकरी होता म्हणजे त्याला मोक्ष मिळाला. तो एकाच धरीत होता म्हणजे त्याला मोक्ष मिळाला. त्यानं काय शिकली ती म्हणजे मोक्ष मिळाला. तो दिंडीत जात होता म्हणजे त्याला मोक्ष मिळाला. त्याने एका दिंडीच्या 2 दिंड्या केल्या म्हणजे त्याला मोक्ष मिळाला. तो इलाज घेत होता म्हणजे त्याला मोक्ष. या सगळ्या पप्याच्या आईपाशी बसून मारलेल्या गप्पा आहेत. याला शेंडाही नाही हे काय आता टाइमपास बसला गप्पा आहेत. या सगळ्या गप्पा आहेत. आता ऐका, मोक्ष असा नाही. मग अध्याय नंबर 8 अध्याय नंबर 8 श्लोक नंबर 24 आणि 8व्या अध्यायामध्ये 24व्या श्लोकात मरायची लक्षण आहेत. ऐका, 6 लक्षण आहेत. 1, माणसाचा मृत्यू दिवसा झालेला असावा. 2, मरायला शुक्ल पक्ष असावं. 3, मरायला उत्तरायण असावं. 4, मरताना इंद्रिय टवटवीत असावी. 5, शरीराचं तापमान समान असावं. आणि 6, माणसाचा मरताना जठराग्नी प्रदीप्त असावा. आणि ह्या मार्गाला 8व्या अध्यायामध्ये शब्द आहे आर्चिरा मार्ग. आर्चिरा मार्ग. आणि जो माणूस रात्री म्हणतो कृष्ण पक्षात म्हणतो त्याला चंद्रलोक प्राप्त होतो आणि त्याचं पुण्य संपलं की त्याला 84% परत भोगावा लागतो. याला म्हणतात धूम्र मार्ग. 8व्या अध्यायामध्ये मरायचे 2 मार्ग आहेत. मालकरी नीट म्हणतात ह्या भ्रमात तुम्ही राहू नका. कबो मी गण लावित होतो तू काही चोर अशा भ्रमात राहू नका का मला विमान येईन बिन आली तर ऍम्ब्युलन्सच नाही. या भ्रमात राहू नका. आता ऐका, आर्चिरा मार्ग आणि धूम्र मार्ग निघाले बरं का. आर्चिरा मार्ग आणि त्याला बॉम्ब नसेल धूम्र मार्ग. पण एखाद्या साधकाने जर भजन करी देह ठेवला तर त्याला ब्रह्मसायुज्य 3 प्राप्त होतो असं आठवण्याचं म्हणणं आहे. नाम बरोबर मोक्ष आणि मोक्ष बरोबर नाम. मग 48वा सप्ताह या गावाने घेतला. पहिलं कौतुक गावाचं केलं पाहिजे. आणि बाबांचा सप्ताह 48 वर्ष चालला. याचं कारण आहे साधूची किंमत साधूला समजते, बाकी त्याला कळत नाही. बाकी याला काय कळत? बाकी यांना कळत आहे काय? उच्च सांगा.
भवती लीला तरले ते सर्व भावे मल भजले. कधी राहतायचं म्हणून बाबांना उभी आहे काही एखाद्याची न वैकुंठाला. असं कोणी उठलं आता हा मुलगा पाखवाला जातो, हा मुलगा पाखवाला जातो, हे काय डायरेक्ट पाखवत आहे का? याचा आजा मालकरी असला पाहिजे, याच्या आईकडे कोणीतरी मालकरी असलं पाहिजे, किंवा यांच्या वाड्यात कोणीतरी मालकरी असलं पाहिजे. कोण आहे? वडील आहे. असं काही बाबाच पेंडे याच सुद्धा कोणीतरी वारकरी असलं पाहिजे. असं डायरेक्ट नाही होत. बाबाच पेंडे माझी इच्छा आहे, तुझी इच्छा सासरवाडी सांग. इकडं कोण सांग सप्ता केला गावाने. तुम्हाला कधीही काही कमी पडणार नाही. पहिलं कौतुक सप्ता घेणाऱ्या गावाचं केलं पाहिजे, दुसरं कौतुक पंगत घालणाऱ्यांचं केलं पाहिजे, तिसरं कौतुक पंक्तीला येणाऱ्यांचं केलं पाहिजे, आणि सगळ्यात मोठं कौतुक एवढ्या लोकांना पंगत वाढणाऱ्या तरुण पोरांचं केलं पाहिजे. कारण सप्ते बिप्ते पोरांमुळेच होत्या. कमिट्या फिमिट्या काही करते नाही, ते फक्त माईकवर शांतपणा करतात. इथं बुंदी नाही, डुकरी घे वा नुसता शांतपणाच करीतो. इथं 6 पंक्ती पोरं वाढत्यात. प्रत्येक सप्त्यात पोरांचंच कौतुक केलं पाहिजे, आणि सप्ते पोरांमुळेच होतात. आणि सप्ताह तुम्ही केला नाही, नारायण बाबांनी करून घेतला. खरंय का खोट आहे? आपण कोणी त्यांनी करून घेतला. आणि महाराज ही गादी इतकी भाग्यवान आहे. आदिनाथ शास्त्री सारखा शांत संयमी साधू या गादीला मिळाला. आता कामं मोठी अवघड आहे. साधू होणं, कीर्तनकार होणंच लय अवघड आहे. आमच्या संख्येचे आता माझे आता इंद्रिकच कीर्तन आहे. म्हणजे 31 वर्ष लोकांच्या शिव्या खाण्यात गेले. 31 वर्ष. थोड्या करता कशाला बंद करायच्या म्हणून लावून झालं. अजून 2 वर्ष आयुष्य, 29 पर्यंत आयुष्य होणार. मी 31 वर्ष माझ्या शिव्या खाण्यात गेल्या. असा माणूस नाही की त्याने मला शिवी दिली नाही. आणि माझे गुन्हे 2च फक्त. मी फक्त खरं बोलतो, आणि दुसरा गुन्हा आहे मी बोललो ते नेमकं काढतो आणि माझ्या लोकांनी बसले. याच्यातलं वाक्य खोटं होत नाही, आणि मा कार्यक्रम झाल्याशिवाय. म्हणून या कॅमेरेवाल्यांनी माझा एका महिन्यात 2दा अंत्यविधी केला. हे आहेत ना कॅमेरेवाले, हे युट्यूबवाले, यांनी मागच्या महिन्यात अशी क्लिप केली. मला पेशंटचे कपडे घातले, हॉस्पिटलला ऍडमिट केलं, नळकांड लावलं आणि खाली लिहिलं इंद्रिकरांनी अखेरचा श्वासोच्छ्वास घेतला. त्याच्यावर त्यांनी 7-8 रुपये कमावले. तो भाग मग आता मी मिळलोय ना. आता परत अशी क्लिप केली युट्यूबला का मी रस्त्यानं चाललो, माझ्यावर ट्रक धडकली आणि माझा चक्काचूर झाला. एका महिन्यात 2दा गेलो. आता तुमच्या पुढं का भूतू बहीण. आणि फक्त TRP साठी. आम्ही काय बँका लुटल्यात का, दरोडे घेतले का, चोऱ्या केल्या नाही. महाराज हे तळतळीचं कीर्तन आहे. इतर मध्ये आपल्यामध्ये फरक आहे. तुम्ही मला महाराज म्हणावं हा माझा विषय नाही, तुम्ही पाया पडावं माझ्या हा माझा अजिबात विषय नाही, तुम्ही बदलावं हा आमचा विषय. आम्हाला काय आमची काय म्हैस तुमच्या घासायला काय समजते तुम्हाला.
हो ही केस कमी आहेत माझ्या अंगाची एवढी गावं पाहिजे माझी तिथे कीर्तन कोणी केलं नाही महाराष्ट्रात एका जन्मात कुणाला 10 जन्मात होणार नाही ते 80-82च्या खाली महिना काढत आताही तिसरं आहे सकाळपासून जवळ असतं तर चौथं धरलंच असतं 3 नातं दगडावर आत्ता काय होणार पण आमचं बोलणं लोकांना झोपत आहे पण ती काळाची गरज आहे नीट ऐका आपल्याला गुस्सायचे म्हणतात मेला मोक्ष मिळतो किंवा नाही पण नामाने मोक्ष मिळतो याच्यात शंका नाही काही शंका राम म्हणा नाही तर कृष्ण म्हणा आणि रामाच्या जन्माच्या अगोदर ते ह्या गावाची भूमी ऋषींची आहे मग तुम्हाला हा प्रश्न तुकारायला विचारला होय सांगू याचं नाव मोक्ष नाम बरोबर मोक्ष विषय भेटला मग मुक्तीचं काय मुक्ती मोक्ष एकच फक्त घोटाळा काय ते मुक्ती झाली विचारला तर आता दिवस
मोक्ष नाम बरोबर मुक्ती, बाकी तुमचं तुम्ही पहा. आणि उगाच गप्पा नका आणि जाऊ. काहीच्या काही मी नदीवर टापा आणायच्या. तो मारताना मला हात मारला होता. का तुझ्या पैसे होते उधार त्याला वाटलं देतो का नाही म्हणून मागलं. काही नाही. अंतकाळाला मुखात नाम येणे म्हणजे मोक्ष आणि म्हणजे मुक्ती. एनी डाऊट? एनी डाऊट? नो. पर सेकंड स्टार्ट. अभंगातला दुसरा भाग सुरू झाला. तुझं नाव काय? गेलाय काय? तुझं नाव काय? कृष्णा. तुझं रे? संस्कार. आता बारीक आहे का? बारीक आहे का? टाळकरी बोला. याचं नाव संस्कार आहे का? याचं ठेवलेलं नाव आहे. ठेवलेलं नाव पुरावा. अध्याय नंबर 17 ओवी नंबर 329 उपजलिया बालकाशी नाम नाही टायमाशी. अध्याय नंबर 18 ओवी नंबर 100 देहाच्या गावा आलिया जन्ममुक्तीच्या सोडिया. अध्याय नंबर 15 ओवी नंबर 417 अका उपजले आणि निघणे. बस आता हा जन्माला आला संस्कार. हा जन्माला आला. हा शिव आहे का? जीव आहे. आता तो जीव आहे, पण जन्माला आला तेव्हा तो गेलो बाबा शिव आहे. आता या शिवाचं रूपांतर शिवाजीनं केलं. तिचं नाव माया आहे. आणि हा सगळा तमाशा मायेचा आहे. काय नाही. कोण कोणता बाप नाही, कोण कोणता भाऊ नाही, कोणाला वेळ नाही. काही पोरं म्हणतात ती पोरगी माझ्यावर प्रेम करते. तुझ्या मेंदूत पाणी ना प्रेम बिम काही करीत नाही. ती फक्त तुझं ATM मोकळं करते. तिला काय तुला कोणी सांगितलं पाहिजे? कोणी नाही. आणि तिला काही त्रासच नाही ना. हँडशीट तुझं, मोबाईल तुझा, बॅलन्स तुझा, गाडी तुझी, पेट्रोल तुझी, हॉटेलिंग तुझं, ब्युटी पार्लरचा खर्च तुझा, चपला तुझ्या. तिला काय त्रास आहे? ती फक्त तुझ्या गाडीवर तोंड बांधून बसणार नाही ना. तू म्हणला माझ्याशी लग्न करतो, ती म्हणजे मी एंगेज आहे. मग तुझ्या हृदयाला झुकावून झाली. तुटलं तुझं हृदय. डायरेक्ट तुकडे पडले हृदयाचे. मग तू म्हणला बस जिंदगी बरबाद. जिच्यासाठी आयुष्य घातलं तिने धोका दिला. इश्क ही मेरी जिंदगी है, फूल आहे गुलाब का. आणि हे प्रेम करणारे पोरं ध्यानात ठेवते. गुलाबाचं फुल वापरायचं का? किती छोटं फुल आहे. सूर्य फुल वापरा. हे वाक्य समजा इंग्रजीचे वाक्य आहे. अंगातली ताकद आणि खिशातला पैसा संपला का तुम्ही जगातून संपले. तुमचं काय मत आहे बघा. तुमच्या अंगात ताकद आहे आणि खिशात पैसे, तवरच जग खरं आहे. तुझ्या पैसा संपला विषय. कोणाला वेळ ह्या जगात प्रेम करायला? काही लोक म्हणतात माझे मित्र माझी वाट पाहतात. पाहायचं बंद कर, मित्र खलास. तू पाहिजे म्हणून तुझे मित्र वाट पाहतात. पाहायची बंद कर, मी आणते येणार नाही. तुम्हाला कोणी आणले? हा सगळा फरक आहे. काही लोक म्हणतात मला लोक मानतात. चक्रम माणूस. लोक बाबाला उचलून आपली तुला काय मानतात? तुम्हाला कोणी नाही. लोक कोणाला मानतही नाही आणि लोक कोणाच्या नादी लागत नाही. तुमचं काय म्हणत? खरे का खोटे? लोकांना काय केलंय?
तुपाच्या डब्यात तूप येतं त्याचा मुक्काम कपाटात आहे. तूप संपलं का त्याच्या मुख डब्याला टाळ येईल त्यानं भरायचा वड्याला जायचा. भुईमुगाच्या शेंगात टाणा येतो त्याचा मुक्काम पोत्यात आहे. टाणा संपला बंबात. लोकांना काय लोक म्हणतात आमचे लोक प्रेम करतात भरमिष्ठ माणूस काही उत्तर नीट ऐका आता करंट लागलाय त्याला चीज टाकली तिचं नाव माया आहे. आणि हा सगळा तमाशा कसा आहे माया. कोण मित्र आहे कोण मित्र आहे कोण नाही सगळा मायेचा तमाशा आहे. कोण कोणची बायको आहे कोण कोणची बहीण आहे सगळा स्वार्थाचा बाजार आहे. इंग्रजीचे वाक्य लिहून ठेवायचा. कोण प्रेयशी वेळ नाही. मित्रांना मित्राला सांगितलं माझं समोर लिहून मॅरेज त्या सांगितलं कोणा शियाला सांगितलं शी इज माय कॉलेज फ्रेंड. ती माझ्याबरोबर पडला होती म्हणला 1 मिनिट मी तिच्याशिवाय राहू शकत नाही. जशी की बिना माहीत पर भरमीची मित्राला सांगितलं मी काही सोमवारीला नवी येत नाही पण मंगळवारी आशीर्वाद द्यायला येतो. हा मंगळवारी गिफ्ट घेऊन गेला त्याला आशीर्वाद द्यायला. त्याचे सोमवारी लग्न होतं तो असा काही दाखला बसला होता. हा त्याला त्याला म्हणला व्हाय यू बिकम नर्वस. Yes, it's a complicated case. Yes, what is the problem? Yes, the problem is dangerous. म्हणजे का लग्न झालं नाही त्याचं गिफ्टच पडलं खाली. तुम्हाला काय झालं काय नाही म्हणला 3 तास आम्ही रोडला तोंड बांधून शक्ती घेतल्या. ती मला म्हणायची माझ्या डोळ्यात पाय माझ्या हृदयाची धडधड पाय असं म्हणत म्हणत तिनं मला कोर्टाच्या पायरी परत नेलं. आणि एक पायरी चढलं तिनं मला सांगितलं तुमच्या नावे बँकेत पैसे किती आहे. म्हणजे प्रेम कोणावर गेलं पैशावर. हा म्हणला 25,000 रुपये. पोरगा थांबून बघ 25,000 पोरगी थांबत आहे. त्याच्या मित्राने सांगितलं काय नाव आहे की तू. अरे तिला सांगायचं माझ्या नावे 25,000 आहे पण माझ्या चुलत्याच्या नावे 25 लाख आहे आणि त्याला काही पोरगं नाही ते मला मिळणार आहे. हा मला हेच सांगितलं नाही तिला. ती माझ्या चुलत्या संघ गेली मी तुझी वाट पाहत हा सगळं मायेचा तमाशा. आता पुन्हा उलटे फिरायचं. आता लागला करंट. मला करंट लागला का सोपं झालं. हा संस्कार जन्माला आला त्यांना पहिली चिटकली माया. आणि माया चिटकण्याच्या अगोदर याचे हे गाव आहे. या गावचा पोलीस पाटील मन आहे. या गावचा तंटामुक्ती अध्यक्ष मन आहे. आणि ह्या गावचा लोकनियुक्त सरपंच मन आहे. आणि तो थोडा नादी आहे. नादी म्हणजे त्याला प्रियशी म्हणला मनाला. आणि ती प्रियशी ह्याच गावात राहते. हे गल्लीतल्या गल्लीतलं राहील. आणि त्याच्या प्रियशीचं नाव आहे इच्छा. लोक खातो बरं इच्छा. हा पण नाही तिच्या प्रेमात ती पडली याच्या प्रेमात. तो म्हणतोय माळ घाल ती म्हणती जत्रा होती. तो म्हणतोय अभ्यास कर ही म्हणती मरू दे. या दोघांचा झालाय तमाशा. आणि तिला माहीतच नाही हा वेळीचा पुस्तक आहे. कोण 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 गेलं बाबा कोण म्हणजे आता तिला बाळ होईल का नाही नाही. ती आयुष्यभर कुमारी राहणार. 7वा अध्याय म्हणतो इच्छा ही कुमारी झाली कामाची टाळून द्या. तिला बाळ होणार नाही. तिला बसला धोका. आता सगळ्या पुरी उत्तर त्या कीर्तनातल्या पुरीनं तुम्हाला जर एखाद्या मुलाने धोका दिलाच. मुलं धोका देत नाही. मुलं कधीच धोका देत त्यांच्या बाजूने मी पोरं धोका देत. हा पोरं कधीच धोका देत नाही. पोरं धोका का देत नाही मिळतच नाही ना. मिळाली तर धोका देते नाही तर मिळतच नाही. तर ही तिच्या मैत्रिणीला सांगेल. तिच्या मैत्रिणीचं नाव आहे माया. तिथं आलं बरं का आपण आता ही हसऱ्या तमाशा म्हणत आहे मायाची. आणि ती माया याच्या जन्माला आहे. याच्या आधी म्हणजे बिलगली. आणि ती माया आल्यावर ती काय म्हणते माहिती का मला याच्यात नवरा करायचा आहे. बोलला तुम्हाला सुधरत का मी काय म्हणतो. या पोराचं नाव संस्कार. याला कोण चिटकली माया. आणि ती माया याला चिटकली म्हणजे ती आली आणि आणली का ती आली ती आली बरोबर आहे. ती आली तिनं हा तमाशा करायचा तो केला. आता ती काय म्हणते याच्यात
म्हणजे मी त्याची आई असली पाहिजे आणि त्याने माझ्याशी लग्न केलं पाहिजे म्हणजे मी त्याचा मुलगा असला पाहिजे. म्हणजे त्याचा अर्थ असा आहे पती जन्माला माझी मुलगी मी झाली त्याची मी त्याची आई असली पाहिजे आणि मी त्याचा मुलगा मुलगी म्हणजे बाई असली पाहिजे. बरं बाई दुसरी आठ काय ती म्हणती मला दिवस नाही गेले पाहिजे माझा नवरा बरोबर राहिला पाहिजे आणि माझ्या नवऱ्याला असं 3 वर्षाने एक पोर नाही झालं पाहिजे एक खटी पोरं झाली पाहिजे. बरं बाई एक खटी होती आता मी बारीक आहे का तिनं काय केलं या शरीरात मी तयार केला मी कोणी आता फिट बसले मायेनं मी तयार केल्यामुळं तो तिचा कोण झाला मुलगा आणि तिनं त्याच्याशीच लग्न केलं आता कोण झाला नवरा मी मग मी नसलो तो कोण वाचवी मी नसली तर चाल कोण मी नसलो तर चाल कोण म्हणत मी आता हा मी कोणी काय केलाय माया म्हणजे मीची आई कोण बोला बोला हा माया आणि तिनं त्याच्याशीच लग्न केलंय म्हणजे आता त्याची बायको कोण माया मग मीचा नाव मीची बायको माया आणि मीची आई माया मायेचा नवरा मी आणि मायेचा मुलगा मी आणि तो राहिला बरोबर कोण मी गोळ्यात राहिला आणि त्याला दिवस गेले बस त्याला दिवस गेले कोणला मीला आणि मीला एक खटी 12 पोरं झाली ऐका किचकट किचन राहते त्याला बारीक ऐकलं तरच कळत 12 कोणाला झाली मीला 12 पोरं झाली 12 जणांची नाव ऐका काम क्रोध लोभ मद मत्सर अहंकार 6 आशा इच्छा वासना तृष्णा मनिष्णा कल्पना 6 7 12 आता 6 झाले पोरं आणि 6 झाल्या पुरी आणि म्हातारी गेली निघून कोण माया तिचं काम संपलं. आता याच्यात किती राहायला आले 12 आता या 12 जणांची माहिती एका वाक्यात ऐकायची का पुढे जायचं एकेकाची माहिती ऐकायची का पुढे जायचं ऐकायची. पहिला मुलगा झाला काम आणि नीट ऐका काम शब्दात तयार झाला का तो डोळ्या वाटत बाहेर डोळ्यात पहिलं पाप डोळ्यात तयार आणि डोळा काहीच करीत नाही डोळा काही करू शकतो डोळ्याला कोणतीही गोष्ट किती जरी आवडली काय करी बापणी खालीवर करीत नाही त्या खाली बाजू चाकी नाही त्यापेक्षा काय तो काम ऐका बरं तो काम डोळ्यात तयार झाला की डोळा तो मनात पाठवतो मनात. आता मन इतकं हुशार आहे मन म्हणतो माया घेऊन काय करणार मी काही केलं तर मनातल्या मनात मन काय करणार म्हणजे मन काय करतं तो काम इंद्रियाक पाठवतो इंद्रिया आणि इंद्रिय यांना खवळले आणि कामात काम वाढला शरीरातला काही इंद्रियावरचा ताबा सुटतो आणि इंद्रियावरचा ताबा सुटला की नको ते घडलं जातं. आता तो जो काम आहे तो जर अपुरा राहिला काय बघा शरीरात जर काम तयार आहे हे काम तयार झालं आणि तो जर अपुरा राहिला तर क्रोध तयार होतो. काम जर पुरा झाला तर मी शरीराला आहे पण काम जर अपुरा राहिला शरीरातला तो क्रोध तयार होतो आणि तुमच्या पाया पडतो. बाबांचा सांगताय 2 मिनिटाचा राग तुमची जिंदगी संपू शकतो आणि 2 मिनिटाचा राग तुम्हाला देव करू शकतो. राग आकरा खून करायला काय 2-4 दिवस लागत नाही मर्डर करायला काय 5-6 दिवस लागत नाही गोळीबार करायला काय दुपार लागत नाही. आता एखाद्याला म्हटलं तुला कीर्तन संपल्यावर 10 लाख देतो इंदुरीकर बोकस इंदुरीकर काय एका झापडीच्या घरी नाही तो इंदुरीकर मरू द्या ते 10 लाख खर्चाची कवा तुमच्या पाया पडतो. 80% जेलमधले आरोपी फक्त 2 मिनिटाचा राग आकारला नाही म्हणून आहे. मी असं समजू नका आम्ही जेव्हा जेलमधल्या आरोपींमध्ये कीर्तन करायला जातो पुढे बसलो त्याचा आरोप मिळवतात कर्म 2 मिनिटाचं आहे पण फळ आयुष्य नाही. मी असं
समजू नका. म्हणून सगळ्या तरुण पोरांना एक वाक्य सांगतो, सांगू पोरं लई राग येईल तुम्हाला सांगा, ते मला घोडारावर सांगू का? सगळ्या पोरांना सांगतो, पोरांनो इंद्रिकेचे वाक्य ते कधी खोटे नाही. पोरांनो टंगली मोबाईल मध्ये टंगली मोर्शी आणि आंदोलन याच्यात पडू नका. त्याचं कारण सांगतो पोरांनो तुम्हाला, लोकांच्या पेनात कॅमेरा आहे. उद्या जर तुम्ही टपरी पेटवताना दिसले, तुम्हाला माहित नसेल पोरांनो 10 वर्ष शिक्षा आहे आणि आता त्याला जाणीव नाही आहे. तुम्ही जर 10 वर्ष आत गेले ना, संपली तुमची शिक्षा. तुम्ही जर आई बापाला एकटेच असाल तर खानदारच संपली तुमचं काय म्हणत आहे. आणि आतापर्यंत सगळे गरीबाची जात गेले, मोठ्याचे गेले नाही, मोठ्याचे गेले नाही आणि मोठे जाऊन देणारही नाही. मोठे जाऊन द्यायला मोठ्याला नाहीच पोरं तर तिकीट हाय एक 2-2 ते यार पाठायचे पुढे काय करतात. पण हलशनावारी देऊ नका पोरांनो. हे मी तुम्हाला का सांगितलं तर पोरांनो, आज कोणतंही काम करायला पोलीस व्हेरिफिकेशन दाखला लागतो. उद्या जर आपल्याला मेडिकल टाकायचं आहे, खताचं दुकान टाकायचं आहे, पोलीस मध्ये जायचं आहे, मिलिटरीत जायचं आहे, उद्या जर दाखला चुकीचा मिळाला तर जिंदगी समजेल ना. तुम्ही या लोकांच्या नादी लागू नका. मला ज्यांनी एवढं कमवून ठेवले, यांनी टाळी अंत्यविधीला जर इस्टेट पेटवली, त्यांच्या 13वे पर्यंत धोरणी तर एवढी स्थिती आहे. हसण्यावारी नेऊ नका. पण उद्या जर आमचा शेतकऱ्याचा पोरगा ज्वारीची भाकर खाऊन 5-5 किलोमीटर पळतोय, त्याला जर उद्या वजन कमवलं, छाती कमवली आणि उद्या जर टाकलं चुकीचं मिळालं तर त्याची जिंदगी संपत नाही. उद्या MPSC द्यायची, उद्या UPSC द्यायची, उद्या खताचं दुकान टाकायचं आहे आणि औषधाचं दुकान टाकायचं आहे. आणि हे मी पोरांना का सांगितलं, पोरांनो कपाशीवर तुरीवर कधीच संसार होणार नाही. शेतकऱ्याच्या पोराला पोटासाठी हालचालच केली पाहिजे. तुम्हाला गाडी का बुद्धी का बावी का बटारी का रद्दी का काही करा, पेपरी का काही करा, अशा इशारा रस्त्याचं दुकान टाका, पंक्चर काढा, पण पोटाचा प्रश्न सोडवा. तुमचं काय मत आहे? तुम्हाला जर वाटलं ना पोरांनो माझं वाक्य, तर तुम्ही फक्त 1 महिनाभर तुमची आई जाऊ द्या आणि वडील जाऊ द्या, मला 1 महिना फक्त तुम्ही भाऊजाईच्या हाताखाली जगून दाखवा, मग कळेल तुम्हाला काय. तुम्ही उशिरा आले ना तर जेवण झाकून ठेवणारी फक्त आईची आणि घर उघडं ठेवणारी आई आहे. बरोबर आईबाप गेल्यावर भाऊ भाऊजाईंमध्ये जगणं इतकं सोपं नाही आहे. आणि 100 रुपये तुमच्या खिशात नाही, तुम्ही मला फक्त दिवसभर 2 फुकाट चहा पिऊन दाखवा, कोण तुम्हाला पास पिऊन दाखवा. इंद्रिकेचे वाक्य नाही. नस ना नस मोकळी झाली माझी. 32 वर्ष माझ्या डांबरीवर लागले. हो, तुमचा हात फक्त असा होता, माझा हात 6 बाजूला वर होता. तुमचा हात फक्त इथं असा होतोय, मी 12 बाजूला वर येतो. त्याला नट ना नट दिला झाला माझ्या शरीराचा. माझं आयुष्य डांबरीवर गेलंय. तुम्ही हसण्यावर येऊ नका. माझा इतका प्रवास आयुष्यात कोणी केला नाही. मी हलक्या आधी 780च्या खाली दिवसभर मी तडतडीनं बोलणार माणूस. आणि तुम्ही जर माझं ऐकलं ना मला पोरानं एवढं, तरच काय जाणार. तुम्ही ह्या लोकांच्या नादी लागू नका. तुमचं काय म्हणत? अरे उद्या आपल्याला भविष्य आहे का नाही मला सांग. तुरीवर गमत होते, कपाशीवर गमत होते. एकरी 7 क्विंटल ॲव्हरेज निघालाय. 36,000चा कापूस शिकवाय, 72,000चा खर्च झालाय. 21,000ची तूर विकली, 42,000 रुपये खर्च झालाय. शेतकरी पुढे शेतीवर जगत असतो. शेतकऱ्याच्या पोरांना पाव तरी इकडे पाहिजे, बटार तरी इकडे पाहिजे, पंक्चर तरी काढला पाहिजे, पण कपडा लत्ता करायला सोडवलं पाहिजे. आणि पोरांना आपल्या खिसत नाही ना, हा गच्चाक पीक आहे. बोला तुमचं काय आपल्याकडे नसलो काय. आज पोरांना तुमची जिंदगी संपली रे. बरं टळटळ येते. 40% शाळेतले पोरं मोबाईल मध्ये लबी करून भिकारी झाले. 20% लोक शेअर मार्केटला भिकारी झाले. आणि 100 पोरांमध्ये 93 पोरं दारू पितात. घरामध्ये 100 पोरं उभे. तुम्हाला मी इथं 93 पोरं दाखवतो. इथं दारू पिणारे, इथं 7-8 इथंचे, 4 इथंचे. खरंय का बोलतो मी? फक्त खरं बोलतो, शिव्या खातो. नाही तर वस्तुस्थिती खरे का होते. आणि त्याचा परिणाम एका मिनिटात ऐका तुम्ही. हसण्यावरी नेऊ नका.
या 4 वर्षात बापानं खांदा दिलाय मुलाला. तुम्ही अभ्यास नाही केला. आमच्या बोलण्याचा लोकांना राग येतोय. आम्ही बोललो का आमची क्लिप, आमची बातमी, आमचा फुटा सुटायचा. या जगात ज्याला लवकर मारायचं त्यानं खरं बोलायचं. जो खरा बोला तो उद्या सकाळी नसेल. खरं का बोल पोरण आज बापानं मुलाला खांदा दिला. काय कमवलं तुम्ही आयुष्यात? सांगा मला तुम्ही आयुष्यात काय कमवलं? मला फक्त तुमच्या बापाची चूक सांगा. पण मला ना ते त्यानं पलटी करून घातलं ही त्याची चूक आहे. शब्द कुठलेला घातला ही त्याची चूक आहे का? काय तुमच्या बापाने असं पाप केलंय की त्याने तुमच्या अंत्यविधीला यायचंय. पाण्याची बाटली विकत न घेणारा बाप येतो. मिसळ पाव खाऊन झोपणारा बाप येतो. एका धोत्राचे 2 धोत्र करून नेसणारा बाप आहे. तोच बाप जर तुमच्या अंत्यविधीला येत असेल तर तुम्ही आयुष्यात काय करा? आज मुलगा गेला, आई जिवंत आहे. काय आईचं तुमच्या बाप आहे मला सांगा. 3 रंगाचं लुगडं दिसते ही तिची चूक आहे. स्वतःच्या गळ्यातले दागिने मोडून पिवाला मोठं केलंय. अरे चूक आहे का तिथे? बांधावर जेवायला बसली तर लोणचं भाकरीला सोडलं रे. तिनं लोणचं भाकरीला सोडलं. चूक झाली. पोराची फी भरायची तर काना शपून केला आणि कानातलं काढलंय. अरे नवऱ्याच्या हातात मोडायला गेला. नवऱ्याच्या डोळ्याच्या पाण्याच्या धारा खाली आल्या. अगं मोडू नको ग, माझ्या पण तुला सोनं होणार नाही. आई म्हणली माझं खरं सोनं जर चांगलं होत असेल तर मला या सोन्याचं काय करायचं. काय चूक झाली आईची. या 4 वर्षामध्ये एखादा माणूस जर तरुणपणात गेला आणि त्याचं प्रेत जर मुलीला बाहेर काढलं तर प्रेताजवळ लहान पोरं उड्या आणतात. काय माहिती आहे त्यांना माझा बाप केलाय. काय माहिती आहे त्यांना माझी आई काय माहिती. ती पोरं आहे ना विचारतात नाही बरं बाबा लोक का आंघोळ घालतात काय म्हणतात. 30 पोरं आहे ना विचारतात आई माझ्या बाबाला बांधून कुठं चालवलं सांग आई सांग. 30 पोरं आहे ना विचारतात आई पेटवलं का माझा बाप. आई पेटवला माझा बाप. आई म्हणते तुझा बाबा मेला नाही, तुझा बाबा देवा घरी गेलाय. तो पोरग शाळेतल्या पोराला म्हणतं माझा बाबा देवा घरी गेलाय. शाळेतली पोरं म्हणतात तू खेळत का नाही. अरे माझ्या घरात स्वयंपाक झाला नाही. शाळेतली पोरं म्हणतात तुझा बाबा मेला, देवा घरी नाही गेला, मेलाय तुझा बाबा. ते पोरग घरी येतात आईच्या पत्र्याला घरी म्हणत आहे चक्कर येते. आज 3-3 पोरग बापाच्या जाग्याला आहे. आज तणातली दूध पेणारी पोरं बापाच्या जाग्याला आहे आणि पोटातली पोरं बापाच्या जाग्याला आहे. आणि चार कीर्तनाला बसलेल्या कोणाला वाटलं महाराज दारुड्याला लईच वाईट बोललाय त्याला आपल्या गावात परत बोलवायचं नाही. त्याला म्हणा फक्त तुझी बहीण दारुड्याला देऊन पाय मग करेल तुला काय म्हणत नाही. इतकी नालायक आवडते ह्या बेवड्याची, इतकी नालायक. भांडे विकून दारू पेणारे लोक आहेत. लुगडे विकले ह्या नालायकांनी बायकांची लुगडे. दवायला गेला दळणच विकलं. कुशीरवाणी मुलगी आहे. सगळं वर्गात हुशार आहे. पण तिला प्रयोग वळी नाही म्हणून ती वर्गात उभी राहते. नववीला तिला सगळं कळत आहे. ती उभी राहते आणि पोरं तिला हसतात. तिच्या डोळ्यातल्या पाण्याच्या धारा बेंचवर पडतात. ती पोरगी मधल्या सुट्टीत घरी येते. आईला म्हणते आई नाही शिकायचं का. आई मला नाही शिकायचं. आई म्हणते बाळा शिकल्याशिवाय पर्याय नाही. अगं आई मला वही नाही का. बदल पुढं करते. लुगड्याच्या 15-50 रुपयाची गाठ मारते. ती मुलीच्या हातात देते. पोरगी आईला मिठी मारते. आई मी तुला 80% मार्क पडून टाकेल पण माझ्या बापाच्या दारूमुळं माझ्या वर्गातली मुलं मला हसतात. आणि हे जग बिघडायला फक्त 5च कारण आहे. 1 दारू, 2
गैरवापर, 4 आईबापांनी पोरांचे केलेले लाड आणि 5 नालायक मित्राशी दोस्ती. मी मोबाईल वापरत नाही. अख्ख्या महाराष्ट्रात मीच असा कीर्तनकार असतो. मी मोबाईल वापरत नाही. आपली परिस्थिती नाही. कोण मिळालं तपास नाही, कोण आलं तपास नाही. मला व्हॉट्सअप नाही, मला स्टेटस नाही, मला इंस्टाग्राम नाही. मी मोबाईल वापरत नाही. त्याला गरज येतो आपल्याकडे. त्याचा मला इतका मोठा फायदा आहे मोबाईल नसल्यामुळं. 3 कीर्तन होत्या. 1.5 तास अभ्यास होतो आणि 1.5 तास वाचन झोप होते. वापरत नाही का मोबाईल. इतका सुखी आहे, काहीच माहित नाही म्हणजे काय. स्टेटस नाही, व्हॉट्सअप नाही, फेसबुक नाही, काय नाही. ज्याला गरज तो आपल्याकडे. आपलं काय कुठलं निम्मी पोरं पागल झाल्यात. पागल कान पडली पुढेही गुंपलं दिलंय. आणि हा मोबाईलचा गैरवापर, त्याचा परिणाम एका मिनिटात ऐका. आज बापानो कर्ज नाही, पोरानो कर्ज आहे. बोला तुमचं काय म्हणतं. पोराची गाडी हप्त्यावर आहे, पोराचा मोबाईल हप्त्यावर आहे. लाभ मिशा नाही, मिशा तरी नाही ते हप्ते खसाखस. मिसळूनच नाही त्याला, मिसळूनच नाही, खसाखस नाही. त्या 14 जण फुल पेरे 12 होते टाईट आणि मोटरसायकल बसली. 4 म्हणून बसला. 4 गॅरेज टांगड्या फाक्या. दोन्ही बॉल सटकले आणि त्याच्या डाव्याला इंद्रिकडचं प्रवचन. काय वांग सांगू का मी. अहो डाव्याच्या प्रवचनाला ओवी नको का. मग बॉल सटकल्याची ओवी कुठे नाही. मुस्लिम खरे नको. आणि भाषण करणारे म्हणणे एक उंद व्यक्तिमत्व गेलं. उंद आणि त्यांच्या जाण्याने परिसराची फार मोठी हानी झाली. आणि जी पोकळी तयार झाली, पोकळी ती कधी भरून निघणार नाही. निघाल ना तू गेला का पोकळी भर. काय पुरा राहिला की क्रोध तयार होतो. मी काय काय मी पुढे जाऊ द्या. आता उलट आहे का. काम जर अपुरा राहिला तर क्रोध तयार होतो. आणि काम जर पुरा झाला तर ती गोष्ट वारंवार मिळावा असा लोभ तयार होतो. मिळत राहते चुकीचे मिळत राहते. आपल्याला वाटतं मिळत. शाळेच्या मुलं सर्व नसा पटकन बैठे सावधान आहे. मी सावधान म्हणतो, तू पायवर करतोय. सावधान, रिलॅक्स. रिलॅक्स. दहावीला कोण येतं. दहावीला शिमी का मराठी. 10वीची परीक्षा दिली काय बघ शिमीला आहे. हा तो शियाला शिमीला होता. हा शिमीला आहे. चॅप्टर नंबर 1 पेपर नंबर 1 सायन्स अँड टेक्नॉलॉजी. In 5 chapter 1 scientist, there are 3 rules. What is the name of that scientist? Kepler first law, Kepler second law, and Kepler third law. In chapter number 1, chapter number 2, chemical reaction, chapter number 3, periodic table, chapter number 4, gravitation, chapter number 5, heat, उष्णता. त्या क्षणाला की तुला
दिलाय तुला केलाय काय काळ्या शर्टाला किती दिलाय रे तुला आपला तो 12वी 8ला 11वी 8ला सायन्सला जेवण नाही नजर टाकली तर त्या माणसाचा काही घ्यायचा त्या बरोबर पुरी नोकरी येते कमेंट त्यामध्ये लगेच नजर जरी टाकली त्या माणसाने मला हे दूर करणार नाही तर ते सुरू केलं 11वी 8ला गेल्या वर्षी शिबिला होता ना मराठी मीडियमला हा 10वीला आवडतं साहित्य रुमॅरेशनला टिमटिम म्हणतात कर आणि आडव्या रेषांना आवडतं ना म्हणतात या माणसाने तुला आहे 10वी 8ला गेला तू का परीक्षा दिली तू इंग्लिश मिडियमला आहे शिवी युअर सीन फ्लावर यस कशाला गुलाबात नाही 9वीला गुलाबाचं सुरूच होत 10वीला त्याला पकडायचं How many part of flowers? How many part of flowers? No, मी सांगतो तू सांग इंग्रजी सांगा मराठी सांगा इंग्रजी मराठी सांगा निडरपंच दरपुंच भूमंग आणि छायांक In English, it is called calyx, corolla, androecium, and gynoecium. There are 4 part of flowers. तू किती आहे तुला आपला तू मांडता हा तूच मांड बघ 9वी शिमी का मराठी शिमीला हा ऍक्शन अँड रिएक्शन सॉरी but the direction is opposite. It is called Newton's third law of motion. त्या माणसाने तुला आहे 11वी 8 हा 8चा आहे ते म्हणजे माणसानं तू गणितात नापाशी सांगायला अशी नजर त्या पोराच्या मामाने एकच मुलगी आहे नजर जरी टाकलं त्या पोराला गणित आवडत होते खरे तुला गणित आवडत होतं नाही तू की तुला लाल झाडाला 7वी बापाच्या बायको टिमटिमा म्हणतात पत्नी बापाच्या बायकोला काय म्हणतात बापाच्या बायकोला काय म्हणतात पत्नी करेक्ट बोलतो मी काही याला गेलाय का मी फक्त खरं बोलतो कमी कवठाला आंबा म्हणते का अपुरा नाही का तू 12वी सायन्सला आहे सायन्स तुला मॅथ्स आहे मॅथमॅटिक्स आहे याला आहे ना मॅथमॅटिक्स हा 12वी सायन्सला मॅथमॅटिक्स आहे तुला फिजिक्स आहे केमिस्ट्री नो बायोलॉजी हा आहे sin theta upon cos theta is equal to correct sin theta upon cos theta is equal to tan energy neither created nor be destroyed but it converted to one form to another form it is called but श्रोते मंडळी उठू नका तिकडे नका सांगू नका तुम्ही काही ज्या जायचं ते जाऊ दे तुम्हाला काय करते इट इज कॉल्ड एनर्जी लॉ ऑफ कॉन्झर्वेशन तुमच्यामध्ये लाईव्ह केलंय काय कीर्तन तुम्ही चौघ कीर्तन लाईव्ह होत बरं
लाईव्ह चॅनलला युट्यूबला कोणी झक मारले तू कोण सांगितलं कोण येतो ठीक आहे कंटिन्यू आम्ही पाया पडून पडून देऊ सांगायचं तुम्ही टिंगला करावं आणि करायचं तुम्हाला कोण सांगितलं होतं त्याच्या कोण डिलीट करून प्रायव्हेट राहता लगेच लगेच आणतो किंवा मोबाईल येत आणि लिंक पडून करून टाक नाही नको नको आम्ही